आता पाहूयात गावगावी 24 तास. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील राहुड गावात एका 59 वर्षीय शेतकऱ्यानं आर्थिक विवंचनेतून धडफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. गुलाब केशव निकम असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. 3 एकर शेती असणाऱ्या निकम यांच्यावर घराचं कर्ज होतं. त्यातच बदलत्या हवामानामुळे आणि परतीच्या पावसामुळे त्यांचं कांदा पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण काटवण परिसरात हळहळ व्यक्त होते. राज्यात कांद्याचा मुद्दा पुन्हा तापलाय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी मैदानात उतरली. उद्या चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन केलं जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार हे आंदोलनाचं नेतृत्व करतील. रामदास दानवेंसह महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षाचे नेते सुद्धा या आंदोलनात सहभागी होणार आहेत. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील पाडळसरे 194 कोटींची पाणी पुरवठा योजना प्रगतीपथावर आहे. आमदार अनिल पाटील यांनी पाहणी करत कामकाजाचा आढावा घेतला. भंडारातील लक्ष्मी बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील कोट्यावधी रुपयाच्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. अहवाल सादर न केल्याचा ठपका ठेवत त्याचा ऑडिट परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बीडच्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. पावसामुळे उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठीही पाऊस लाभदायक ठरत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगर विमानतळाचं छप्पर कोसळण्याची घटना घडली. जोरदार वादळी वाऱ्यामुळे विमानतळाच्या आतमधील छप्पर उडालं. त्यावेळी कुठलं विमान दाखल नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा गारपिटीसह जोरदार पावसानं हजेरी लावली. मान्सूनपूर्व पावसानं लावलेल्या हजेरीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. लातूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. निलंगा आणि औसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. सोलापुरात 4 दिवस रिमझिम पावसाचा इशारा देण्यात आला. गेल्या 2 दिवसांपासून सोलापूरचं तापमान 40 वर स्थिर असताना शहर परिसरात काल पावसानं हजेरी लावली होती. आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्यानं सोलापूरकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात सध्या इंधन टंचाई नाहीये. मागणीनुसार जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरू असल्याची माहिती पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसंच सोशल मीडियावर इंधन टंचाईची अफवा पसरवल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. कोल्हापूर हुपरी मार्गावर रास्ता रोको करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली.